हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा आणि मनोरंजक धडा पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट समजून घेणार आहोत। मी हा धडा तुम्हाला वाचून दाखवणार आहेच, पण त्याआधी या धड्यात आपण नेमकं काय शिकणार आहोत याची एक छोटीशी झलक पाहूया। भौगोलिक स्पष्टीकरण। आपण पृथ्वीचा नकाशा आणि पृथ्वी गोल यातील मूलभूत फरक समजून घेणार आहोत। पृथ्वीचा आकार आणि तो कागदावर कसा मांडला जातो याची माहिती घेऊ। द्विमितीय आणि त्रिमितीय साधने। नकाशा हे द्विमितीय साधन आहे ज्याचा वापर करून आपण विशिष्ट प्रदेशाचा सविस्तर अभ्यास करू शकतो। पृथ्वी गोल हे त्रिमितीय साधन आहे जे संपूर्ण पृथ्वीची प्रतिकृती म्हणून ओळखले जाते। नकाशा तुलना। नकाशा सपाट असतो तर पृथ्वी गोल गोलाकार असतो। या दोघांच्या मर्यादा आणि उपयोग आपण या धड्यात पाहणार आहोत। क्षेत्रभेट। भूगोल हा केवळ पुस्तकातून शिकण्याचा विषय नाही। एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन तिथली भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती जाणून घेणे म्हणजे क्षेत्रभेट। हे भूगोलातील अभ्यासाचे एक महत्त्वाचे साधन आहे। चला तर मग आता प्रत्यक्ष धड्याच्या वाचनाला सुरुवात करूया आणि या संकल्पना अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया। मुलांनो, पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते कशी काढली जातात आणि त्यावरून स्थाननिश्चिती कशी केली जाते हे आपण शिकलो आहोत। या पाठात आपण पृथ्वीगोल व नकाशा यांमधील फरक शिकणार आहोत। करून पहा। 5 ते 6 मुला-मुलींचा गट करा व प्रत्येक गटात शाळेतील जगाचा नकाशा, भारताचा नकाशा व पृथ्वीगोल घ्या। या साधनांचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। शिक्षकांसाठी सूचना। प्रत्येक गटाला पृथ्वीगोल व नकाशे उपलब्ध करून देणे। कोणते साधन सपाट आहे, कोणते साधन गोलाकार आहे? कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता? कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते? विशिष्ट प्रदेशाचा जसे देश, राज्य इत्यादी तपशीलवार अभ्यास करण्यासाठी यापैकी कोणते साधन वापराल? कोणत्या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल? भौगोलिक स्पष्टीकरण। निरीक्षणावरून तुमच्या असे लक्षात येईल की नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो। द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते। लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते। त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते। तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते। नकाशाच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास आता येतो। पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते। द्विमितीय। रुंदी व लांबी अशा 2 मिती असलेला पृष्ठभाग। उदाहरण कागद, फळा, मेज, जमीन इत्यादी। त्रिमितीय। रुंदी, लांबी व उंची असलेला पृष्ठभाग। उदाहरण डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी। भौगोलिक सहल। क्षेत्रभेट। भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे। यात एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते। क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते। त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते। भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलपैकी एखाद्या ठिकाणाला अवश्य भेट द्या। उदाहरण नक्षत्रालय, डाकघर, बसस्थानक, मॉल, डोंगर, समुद्रकिनारा, लघुउद्योग केंद्र इत्यादी। या ठिकाणी आढळलेल्या विविध बाबींची माहिती घ्या। निरीक्षणे नोंदवा। क्षेत्रभेटीमध्ये शिक्षक तुम्हाला संबंधित ठिकाणाची माहिती सांगतील। शिक्षकांच्या मदतीने प्रश्नावली तयार करा। आवश्यकता असेल तेथे मुलाखती घ्या व त्यांच्या नोंदी ठेवा। चित्रे काढा, रेखाटने तयार करा। माहित आहे का तुम्हाला, पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा झाल्यास प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल तयार करतात। त्याच्या आत दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या सहाय्याने कागदावर घेतले जाते। या प्रक्षेपणाच्या आधारे नकाशा तयार केला जातो। म्हणजेच पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तयार करण्यासाठी मूलभूत वृत्तजाळी आवश्यक असते। अशा पद्धतीने त्रिमितीय पृथ्वीगोलावरून द्विमिती कागदावर नकाशा तयार केला जातो। मला हे येते। नकाशा व पृथ्वीगोलासह विविध वस्तूंचे मितीनुसार वर्गीकरण करणे। आवश्यकतेनुसार नकाशा किंवा पृथ्वीगोलाचा वापर करणे। भूगोल दालन अर्था हा जगातील एक सर्वांत मोठा फिरता पृथ्वीगोल आहे। अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यात यार्मोथ येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे। या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे। तर मित्रांनो, आज आपण पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट या पाठातून हे समजून घेतले की पृथ्वीचे अचूक रूप पाहण्यासाठी पृथ्वीगोल उत्तम आहे, तर विस्तृत अभ्यासासाठी द्विमितीय नकाशे किती महत्त्वाचे असतात। तसेच क्षेत्रभेटीतून आपण प्रत्यक्ष अनुभव कसा घेऊ शकतो हेही आपण पाहिले। पण थांबा, हा तर फक्त भूगोल प्रवासाचा सराव होता। खरा थरार तर पुढच्या पाठात आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत धडा 4, हवा आणि हवामान। तुम्हाला माहितीये का, आज खूप ऊन आहे, म्हणजे हवामान बदललंय का?
की फक्त हवा यातील नेमका फरक आपण प्रयोगातनं समजून घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. भौगोलिक स्पष्टीकरण, हवा आणि हवामान यातला नेमका फरक काय. हवेची मुख्य अंगे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तापमान, सूर्यकिरणांचा जमिनीवर होणारा परिणाम. हवेचा दाब, हवा वजनदार असते का, तिचे पट्टे कसे तयार होतात. वारे, हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का धावते. आर्द्रता व वृष्टी, हवेतील ओलावा आणि पडणारा पाऊस, हवामानातील बदल. जर तुम्हाला भूगोलाची ही सफर आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हवा आणि हवामान हा महत्त्वाचा धडा तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत वाचत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.